हॅलो स्टुडंट, हाऊ आर यू? कसे आहात? आज आपण कालपासून आपण सायन्स सुरू केलं मित्र. सायन्स फर्स्ट घेऊया आज, बरोबर? टुडे क्वेश्चन फर्स्ट. राईट द IUPAC नेम. 2 marks कॅरी. IUPAC नेम 6-7 करून ठेवा, नाही का? म्हणजे तुम्हाला बेंझिन, क्लोरोबेंझिन, त्याचप्रमाणे फेनॉल. फेनॉल सुद्धा महत्वाचं आहे. OH बेंझिनला अटॅच OH होतो. क्लोरोबेंझिन Cl, नाही का? फेनॉल OH हायड्रॉक्सिल ग्रुप, बेंझिन C6H6ला. इथेन, मिथेन, प्रोपेन, प्रोपेनॉल, ऑल्डिहाइड, अरोमॅटिक कंपाऊंड अँड ॲलिफॅटिक कंपाऊंड. हे करूनच ठेवा, कारण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट द IUPAC नेम. CH3 CH2 CH3 CH2 COOH ॲसिडिक ग्रुप आहे. मग आता इथे काय होईल? प्रोपेन. हा काय आहे? प्रोपेन. झाला एक मार्क तुमचा. असे 6 आहेत, सोपे आहेत. डबल आलेले आहेत, मी घेतले नाही. परत ड्रॉ होप्स अपॅरेटस. होप्स उपकरणाची आकृती काढा. काय सर्कल काढायचं खालीवर आणि इथून गोल सारखं. 4 डिग्री सेल्सिअस काय आहे, आईस, बर्फ काय आहे, भुस्सा वगैरे. 3 नावं लिहिले तरी 2 मार्क झाले तुमचे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे मित्र. ड्रॉ ओपन apparatus, draw hopes apparatus and give the name. किंवा apparatus देतात, होप्स उपकरणाचं आकृती देतात आणि नावं द्या, आहे की नाही? राईट द लेबल ऑफ A and B. या ठिकाणी असा. मग कोणतं डायरेक्शन आहे? हात, बोट आणि हे काय आहे? तर या ठिकाणी फोर्स ऑन द कंडक्टर इथे. नंतर हे जे आहे ते डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. काय आहे? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि हे जे आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक अँड करंट. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड अँड करंट. झाले 2 मार्क मित्र. हा 3. आता इथं क्वेश्चन 2. कॉपर ऑक्साईड प्लस हायड्रोजन CuO प्लस H2. मग काय होईल? Cu वेगळा होईल ना. CuO प्लस H2 हा इकडे येईल, त्याच्यावर मायनस व्हॅलेन्सी प्लस, हे इकडे एकत्र येतील, म्हणजे Cu वेगळा होईल. कॉपर प्लस H2O पाणी. H2 हा रिड्युसिंग एजंट आहे. त्यांनी काय विचारलंय? रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट नावं लिहायची फक्त. मग H2 रिड्युसिंग एजंट आणि CuO हा ऑक्सिडायझिंग एजंट. झाले 2 मार्क. रिडक्शन आणि ऑक्सिडेशन. रिडक्शन रिॲक्शन आणि ऑक्सिडेशन रिॲक्शन करून ठेवा. दिलेले आहेत मी, माझ्या लिंकवर मिळणार. ओके, शेअर करा. H2 रिड्युसिंग एजंट आणि CuO ऑक्सिडायझिंग एजंट. तिसरा आहे ट्वाइस KClO3 पोटॅशियम ट्रायक्लोरेट. ट्वाइस KClO3 हीट. मग काय होईल सुट्ट? KCl प्लस थ्राईस O2. KCl प्लस थ्राईस O2. मग इथं ट्वाइस KCl येईल. दिस इज. आता ही कोणती रिॲक्शन आहे त्यांनी विचारलं? एक्झोथर्मिक आहे का एंडोथर्मिक आहे? एक्झोथर्मिकच्या आणि एंडोथर्मिकच्या 3 रिॲक्शन करून ठेवा. एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक. यू विल गेट 2 मार्क्स. मग ही रिॲक्शन कोणती आहे? दिस इज एंडोथर्मिक रिॲक्शन. दिस इज एंडोथर्मिक रिॲक्शन. शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्र हो. आणि सायन्सच्या वहीत आता तुम्ही हे लिखाण काम करत चला, नाही का? म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क मिळतील.